ज्या एका घटनेमुळे खरं तर मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली, त्याच घटनेचा काळिमा लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आज महाविराट असा मराठा क्रांती मोर्चा संपन्न झाला। वाडिया पार्कवरनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली। अंगावर काळे कपडे आणि हातात भगव्या पताका घेतल्यानं वाडिया पार्कचा परिसर भगवा झाला होता। नगरमधली आजची गर्दी पाहता हा आजपर्यंतच्या मराठा मोर्चांपैकी सर्वात मोठा मोर्चा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महिला आणि तरुणींचा या मोर्चामध्ये लक्षणीय सहभाग होता। कोपर्डीतल्या निर्भयाला आणि उरी हल्ल्यातल्या शहीदांना मोर्चेकरांनी श्रद्धांजली वाहिली। दरम्यान प्रत्येक मोर्चाप्रमाणे याही मोर्चात राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप सहभागी झाले होते। तर नगरमधल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांशी बातचीत केलेली आहे, संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये राजकीय नेते हे पक्ष गट तट सोडून सहभागी होताना आपण पाहतो आहोत। अहमदनगरच्या मोर्चामध्येही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप, त्याचबरोबर काँग्रेसचे आता पदवीधरचे उमेदवार तांबे, सुधीर तांबे, हे सगळे नेते आपण इथं एकत्रितरित्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहतो आहोत। विखे पाटलांपासून आपण सुरुवात करूया। सर, या मोर्चाला एक वेगळं महत्व आहे, कारण कोपर्डीची घटना जी आहे ती या जिल्ह्यामध्ये घडलेली होती। तर आज मोर्चामध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा काय नक्की लोकांच्या मागण्या तुम्हाला जाणवल्या? जसं की हा एक ऐतिहासिक घटना आहे त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, आणि एक स्वाभाविक प्रतिक्रिया संपूर्ण राज्यावर उमटलेली आहे। जेव्हा हे मोर्चे निघायला सुरुवात झाली औरंगाबाद पासून, तेव्हा या मोर्चांच्या मागण्या ज्या होत्या त्या काहीशा वेगळ्या होत्या। आता आपण जे पाहतो आहोत या मोर्चांच्या मागण्यांमध्ये, निवेदनांमध्ये काही नवीन गोष्टींची भर पडलेली आहे, किंवा ज्या मागण्या आहेत त्यांचा क्रमही वरती खालती झालेला आहे। तर त्याबाबत काय म्हणाल, की आता कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता नंतर यामध्ये आलेला आहे, त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घेतला जावा, ही मागणी खास करून नांदेडच्या मोर्चापासून आलेली आहे। तर काय वाटतं याच्यामध्ये, की आता राजकारण होतंय? नाही, मला असं वाटतं की स्थानिक काही लोकांच्या मागण्या काही केलेल्या आहेत, मला वाटतं त्या वेगळ्या जिल्ह्यात पुढे आलेल्या आहेत। पण त्यापेक्षाही जे संयोजक आहेत संपूर्ण राज्यभर, संयोजकांनी ज्यांनी संयोजन केलं मोर्चांचं, त्यांच्या मागण्या मात्र निश्चितच पहिल्यापासून सारख्याच राहिल्या। तर जिल्हा स्तरावरून जे काही कोणी मागण्या केल्या असतील, मला वाटत नाही की त्या काही त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित त्याचं स्वरूप असलं पाहिजे। परंतु एक शेवटी माझी भूमिका जी आहे त्याच्यामध्ये एक सेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी खऱ्या मोर्चात सहभागी झालेलो आहे, आणि संयोजन जे करतायत त्यांनीच खरं आता याच्यामध्ये मला वाटतं त्यांची कार्यपद्धत किंवा त्याची प्राथमिकता निश्चित करून उद्या सकल मराठा समाजासंदर्भात ज्या मागण्या पुढे येत आहेत त्याचा त्यांच्या कोर कमिटीनं किंवा संयोजन समितीनं आता विचार करण्याची आवश्यकता आहे। याच्यातून मार्ग कसा निघू शकतो? विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला काय वाटते, की काय नक्की सरकारने करायला हवं किंवा आयोजकांनी करायला हवं? संवाद नक्की कसा साधला जाऊ शकतो? जसं की तो काय खरा अधिकार माझा नाही आहे, मी राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता जरी असलो, शेवटी तिथे सभागृहामध्ये जी भूमिका मांडायची ती आपण कोपर्डीच्या घटनेनंतर मी जाहीरपणे मांडलेली आहे, सभागृहामध्ये मांडलेली आहे। परंतु आज हा जो संपूर्ण राज्यामध्ये जो मोर्चा निघतोय किंवा जो आक्रोश दिसतोय आपल्याला, त्यातून या संयोजन समितीच्या लोकांनीच आता निश्चित एक अजेंडा केला पाहिजे। सगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जी कोर कमिटी त्यांच्या आहेत त्यांनी एकत्र येऊन मग एक अजेंडा निश्चित केला पाहिजे, प्राथमिकता ठरवायला पाहिजे, आणि मग राज्य सरकारकडे मला असं वाटतं त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे। याच्यामध्ये राजकीय पक्षाचे पुढारी जे आहेत, म्हणजे आमचे एकूण आमदार असतील, खासदार असतील किंवा नेते असतील, खरं म्हणजे यांचा सहभाग हा सेवक म्हणून आहे, नेता म्हणून नाही आहे किंवा कार्यकर्ता म्हणून आमचा सहभाग आहे। ओबीसीच्या बाबतीमध्येच मला सुचवायचं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला त्यात सहभाग नकोच आहे। वास्तविक आरक्षण हे ओव्हर ऑल जे 51% आता आहे त्याच्यापेक्षा जादा जे आपण मागच्या सरकारमध्ये आपण मान्य केलं होतं ते द्यायला पाहिजे, ही मागणी आहे। आणि त्यामुळं दलित विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा हा विनाकारण गैरसमज काही मंडळी पसरवण्याचा प्रयत्न करतायत, ते होऊ नये हा माझा आग्रह आहे। रामदास आठवलेंनी म्हटलंय की ते शिर्डीमध्येच मराठा दलित एकता परिषद घेणार आहेत। तर काय भूमिका असेल या सगळ्या त्यांच्या एकता परिषदेबाबत आपली?
एकता परिषदेच्या बाबतीत भूमिका त्यांची काय आता त्या मिटिंगमध्येच कळलं त्यांची नेमकी भूमिका काय. नाही, आपण सहभागी होणार. आज आता सगळे निर्णय विखे पाटील सर, आपली काय भूमिका असेल? म्हणजे आपण सहभागी होणार का आपल्याला निमंत्रण आहे, तर काय नक्की भूमिका असेल? मला तर काही निमंत्रण नाही आहे. आणि त्यापेक्षाही खरं म्हणजे या मोर्चाचं संपूर्ण जे नेतृत्व आहे, जी मंडळी करतायत, त्या संयोजकांनीच हा निर्णय केला पाहिजे. माझा पहिल्यापासून तो मुद्दा स्पष्ट आहे. मी ज्यावेळी भूमिका घेताना किंवा आम्ही ज्यावेळी भूमिका मांडतो मराठा समाजाची, हा ओबीसीच्या विरुद्ध किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही काही भागीदारी मागतो असं नाही आहे. ओव्हरऑल जे 16% आरक्षण आपण जे मागितलेलं आहे ते 51% जे घटनेने दिलं आरक्षण जे होतं, ओव्हर अँड अबाउट त्याच्यापेक्षा जादा आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो एक समज झालेला आहे, विशेष करून ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा आमच्या समाज आमच्या आरक्षणामध्ये काही भागीदारी मागतोय, ही वस्तुस्थिती नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विनाकारण आज जे आंदोलन राज्यभर सुरू आहे त्याला काही छेद देण्याचा प्रयत्न काही मंडळी करणार असेल तर ते बरोबर नाही. त्याच्या आधी 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, तेव्हा देखील हे प्रश्न होते. मी आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो, आरक्षणाचा प्रश्न हा मंडल आयोगानंतरचा आहे. 2004 साली ज्यावेळेला आघाडी सरकार आम्ही हे केलं त्यावेळेला आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. 2004ला सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही बापट आयोगाची नियुक्ती केली. बापट आयोगाने एक मिनिट हे आवश्यक आहे मंदार, हे आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, त्याच्यातला अर्थ वेगळा काढला जातो. बापट आयोगाने ज्या वेळेला मराठा समाज हा मागास नाही असं ज्या वेळेला अभिप्राय दिला त्यावेळेला त्या समाजाला आरक्षण देताना अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यावर थांबलो नाही आम्ही. आमच्या सरकारने परत एक निर्णय घेतला आणि सराफ आयोगाची निर्मिती केली आणि सराफ आयोगाला हे दिलं, काम दिलं की बाबा तुम्ही याचा पूर्णतः तपास करून मराठा समाज जो मुठभर जो पुढे दिसतोय, जो बँकांचा, जो तुम्ही नेहमी आरोप करता सहकारामधला, जो ह्याचे एज्युकेशन सम्राट वगैरे वगैरे सगळे शिक्षण सम्राट, तर हे मुठभरच आहेत. आणि राणे समितीची निर्मिती होण्याचं कारणच हे होतं कारण ह्या दोन्ही समित्यांचा ज्या वेळेला अहवाल हा मराठा समाजाच्या विरोधातला होता तेव्हा मग राणे समितीची निर्मिती झाली आणि राणे समितीने 17 लाख सॅम्पल आयडेंटिफाय केलं आणि त्याचा फलित असा आहे, मराठा समाजाचा 89.5% समाज, टोटल 4 कोटीपेक्षा जास्त असलेल्या समाजाच्या 89.5% हा समाजाची वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे. मग आता जो काही चित्र तयार केलं जातं सगळीकडे की काय मराठा समाज हा रूलर आहे वगैरे वगैरे सगळं, जे काही अंशी खरंही आहे हे मी मान्य करतो. मराठा समाज नाही, जे नेते आहेत ते या समाजातून आलेले आहेत, त्यांनी ते प्रश्न का सोडवले नाही? ते मराठाचेच आहेत ना. नाही म्हणून म्हटलं तुम्हाला मी 80 नंतरचा इतिहासच सांगितला आणि तो प्रश्न सुटावा म्हणून 2 आयोग झाले असताना सुद्धा राणे समिती तयार झाली. राणे समितीने तामिळनाडूचा अभ्यास केला कारण तिथे जो काय जास्तच अधिक याचं जे 50%पेक्षा जास्त असलेलं जे आरक्षण आहे त्याचा अभ्यास केला, बाकीच्या यांचा राज्यांमधला अभ्यास केला, 17 लाख सॅम्पलचा अभ्यास केला आणि मराठा समाज हा याच्या आर्थिकदृष्ट्या याच्या दृष्टीने नोकऱ्यांच्या दृष्टीने मागास आहे. या सगळ्या गोष्टी त्रुटी त्यांनी दाखवल्या आणि मराठा समाजाला 16% आरक्षण आम्ही दिलं अध्यादेश काढून, कारण त्यावेळेला वेळ संपत आली होती. आणि तोही आरोप होतो आमच्यावर की एवढा वेळ कशाला. तर 2004 पासून 2013 पर्यंतची ही जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया कायद्याने करणं आवश्यक होतं, ती केली गेली. आणि म्हणून ते दिलेलं जे आरक्षण आहे ते कोर्टाने काय सांगितलंय, इथे दिशाभूल कुठं केली जाते ती मी सांगतो तुम्हाला. आणि जर मी मीडियावर बोलतोय, मी जर चुकीचं सांगत असेल तर माझ्यावर त्यांनी खटले दाखल करावे. कोर्टाने ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की त्याच्यामध्ये टेक्निकल त्रुटी आहेत, त्याच्यात त्रुटी आहेत. हे नाही सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे, हे नाही सांगितलं. कोर्टाचा आदेश जो आहे तो सुस्पष्ट आहे. आता आमचं सरकार जर आलं असतं तर आम्ही त्या त्रुटी दूर करून परत एकदा ते जे आम्ही 16% आरक्षणाचा निर्णय घेतला तो आम्ही दिला असता. या सरकारने 17 महिने त्याच्यावर काहीही हालचाल केली नाही. हा आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. हे काँग्रेसवाला म्हणून म्हणत नाही, मराठा म्हणून म्हणतोय मी. कारण
आवश्यक हे होतं त्या त्रुटी दूर करण्यासाठी एखादी समिती गठीत करून की भाऊ काय त्रुटी होत्या ज्या आम्ही करत आलो. बापट समितीमधल्या त्रुटी आम्ही दूर केल्या, सराफ समितीमधल्या त्रुटी आम्ही दूर केल्या, राणे समितीने त्या सगळ्या दूर करून आरक्षण दिलं. त्याच्यातही काय ज्या त्रुटी राहिल्या त्या सुद्धा दूर करता आल्या असत्या जर खरोखरच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं तर. हा आरोप आहे माझा. नाही भाई, मुद्दा समजला. विषय आहे की मग याच्यातून आता मार्ग कसा निघणार ह्याचा एक या सगळ्या मोर्चांचा जो आहे तो आपण एक कन्क्लुजिव्ह एंड आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीचा, तर तो कशा प्रकारे होईल? म्हणजे संवाद सरकार बरोबर कशा प्रकारे साधला जायला हवा असं तुम्हाला वाटतं? सरकारकडून कशा प्रकारचे म्हणजे पहल करायला हवी सरकारकडून? सरकार मोर्चे निघतायत परंतु याच्यामध्ये कुठे काही बैठक चर्चा होतीये किंवा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने काही पावलं पडत आहेत असं दिसत नाही. नाही ना, असं आहे की उलट याची सोडवणूक करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जसं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण म्हणाले की त्यांनी त्याच वेळेला सगळ्या जर मराठा आमदारांना बोलवलं किंवा सगळ्या आमदारांना बोलवलं तर बाबा हा राज्यासमोरचा प्रश्न आहे, कुठचा एकाच्या समोरचा नाही. तर आम्हालाही आवडलं असतं, कदाचित आम्ही आमचे विचार तिथे मांडले असते. ते झालं नाही. म्हणजे तिथे राजकारण आलं, लोकांनी नाकारलं ना. हो, आम्हालाही नाकारलंय. माहिती करता सांगतो, कारण ह्या सगळ्या मोर्चांचं नेतृत्व कुठचाही नेता करत नाही. आम्ही सगळ्यांच्या शेवटी चालत आलो. त्यामुळे याची चर्चा हे जे मोर्चेकरी आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबरच होईल. त्यांनी अशी भूमिका घेतली आहे, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामधले मोर्चे जे होतात आहेत होऊन जाऊ द्या. आम्ही मुंबईचा त्यांनी आवाज दिलेलाच आहे. मुंबईमध्ये येणार आहेत, आम्ही सगळे एकत्र झालो आणि आम्ही म्हटलं मुंबईच्या मोर्चानंतर त्या दृष्टीने प्रयत्न होतील. दुसरा एक मुद्दा, एक शेवटचा, जे काय मोर्चेकऱ्यांचं मागणं आहे मराठा समाजाचं आरक्षणाचं असेल, अॅट्रॉसिटी रद्द करा हे कधीच म्हणालं नाही का? नाही झालेत माहिती. पण काय झालंय त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीमध्ये काही त्याचा जो गैरवापर झालेला आहे याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, याचा उल्लेख रामदास आठवलेंनी सुद्धा केला, याचा उल्लेख प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा, याचा उल्लेख आम्ही सगळे करतोय की त्याचा गैरवापर थांबवा, एवढंच म्हणणं आहे समाजाचं. त्यामुळे आरक्षण असेल, कोपर्डी असेल, हे असेल, या कायद्याच्या संदर्भामधलं असेल किंवा स्वामीनाथन कमिटीचा हे जो शेतकऱ्यांची कर्जमाफी, हे सुद्धा म्हणणं आहे सगळ्यांचं. कारण हा जो समाज आहे हा सगळा शेतकरी समाज आहे लक्षात. आणि मला असं वाटतं हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. त्यांनी त्या मोर्चेकऱ्यांजवळ बोलावं आणि त्याच्यातनं हे काढावं. ईबीसीच्या बाबतीमध्ये स्टुडंट इथे बघितलं तुम्ही, विद्यार्थी एवढे हे झालेले आहेत, तर त्यांचाही तो आक्रोश आहे की बाबा आम्हाला का वंचित ठेवताय. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं की सगळ्या चौकटीतल्या आहेत, व्हायला हव्या. तर या वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांचं या समाजाच्या प्रश्नावरती असलेलं एकमत किंवा एकवाक्यता आपण पाहिली. सगळे नेते मराठा समाजाच्या प्रश्नावरती एक आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलावली तर याला जायचं का याबाबत मात्र या ठिकाणी मतभिन्नता दिसून येते. त्यामुळे हे जे भव्य विराट असे मोर्चे निघतायत त्या मोर्चांचं ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करणं आणि याचा एक लॉजिकल एंड करणं हे राज्य सरकारसमोरील राज्याच्या नेतृत्वासमोर